Authority Department, Chief Nazir Khan, along with his Congress colleague, former MMC chairperson Nandadeep Raut, have raised several questions and suspicion over the construction of temporary shed in Vasco. Addressing newsmen in Vasco, Khan claimed that the property for which MMC has been paying rent of rupees 5 lakhs per year to Revenue Department was initially municipal property. He said that the temporary shed and flooring constructed on this property has been estimated at about rupees over 60 lakhs. However, the same work could be completed with much lesser amount. आज आम्ही एक इशू घेऊन येयला तो खूप वर्साचो इशू आसा तो लास्ट एक प्लॉट आमचो म्युनिसिपालिटीचो विच वॉज गिवन टू देव दामोदर संस्था ऑन लीज एंड तेजो मेन ये कोण आसलो तो सालगांवकर VM सालगांवकर सो आफ्टर तांकां ते लिजाचे दिले अंडर कंडिशन टू बिल्ड अ ऑडिटोरियम आनी तांकां लीज आसलो 30 years सो 30 years तेंचे कंप्लीट जाले आनी तिका ऑडिटोरियम जावना कांय जावना दॅट इशू वॉज रेज म्हळ्यार इशू वॉज रेज जाल्यार तो आफ्टर फायलिंग सम कंप्लेन आनी हे ते प्रॉपर्टी परतून आमचे म्युनिसिपालिटीक येवपा जाय आसलें सो ड्यू टू सम प्रॉब्लम इट इज गॉन टू द रेव्हेन्यू डिपार्टमेंट रेव्हेन्यू डिपार्टमेंटान आतां कितें केलां ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटान ते एनक्रोच करून दवरला आनी म्युनिसिपालिटी इज स्टील ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी सिन्स रेव्हेन्यू डिपार्टमेंटान ते प्रॉपर्टी म्युनिसिपालिटीक हँड ओवर करपाक जाय आजून पर्यंत ते हँड ओवर जावंक ना अजून पर्यंत हँड ओवर जावना कित्याक जावना आतां ते स्वताची म्युनिसिपालिटीची प्रॉपर्टी म्युनिसिपालिटी हॅव सपोज टू पे द रेंट टू द रेव्हेन्यू डिपार्टमेंट हिंगा म्हाका कितें तरी फिशी दिसपाक लागला की बाबा वाय म्युनिसिपालिटी फॉर इज ओन प्रॉपर्टी हॅव टू पे रेंट टू द रेव्हेन्यू डिपार्टमेंट ओके रेव्हेन्यू डिपार्टमेंट हॅव एनक्रोच द प्रॉपर्टी एंड टेकन इन देयर कस्टडी how municipality again have built a shed there and to ship the fisher folks in their area so it is a municipality property then the municipality have to look after that how the revenue department come into the picture if revenue department have encroached that all things should go under revenue department so revenue department is just taking a rent from municipality which is illegal and I think it is total fishy. आता तुमकां सांगपाक पळयता की म्युनिसिपालिटीन थिंगाच एक शेड बांदला आनी ते कोट करता की ऑलमोस्ट एक्सपेंडिचर 85-65 lakhs जाला म्हणून विच इज समथींग अगेन फिशी सो हे प्रॉपर्टीचे टोटल कितें तरी खंय तरी चुकलां आनी कितें तरी स्कॅम चालू आसा बिटवीन रेव्हेन्यू डिपार्टमेंट बिटवीन सालगांवकार आनी बिटवीन देव दामोदर संस्थाचे सो हांव आयज म्युनिसिपालिटीक सांगपाक पळयता की तुमी कम विथ अ क्लियर पिक्चर प्रॉपर्टी बिलोंग्स टू होम वाय इट इज स्टील विथ द रेव्हेन्यू डिपार्टमेंट इफ नॉट I will file a complaint in the vigilance department and I'll tell vigilance department to go deep in this scam and come out with the result. So this is my thing because everything in Vasco is just going for granted. हिंगा इचारपी कोण ना आनी कोण इचारल्यार बी तांकां ते आन्सर दिना बट हांव एज अ मायनॉरिटी chairman of Goa I will take issue I will go to vigilance department I will file the case against each and everybody who is involved in that. आज अनेक सांगपाक पळयता की आज तो प्लेस आसा पळय तो म्युनिसिपालिटीचो प्लेस एक्चुअली तेंच्यांनी हिंगा कितें केला शेड बांदला तेजो एस्टिमेट कॉस्ट आमी विचारपाक गेल्यार ते डिफरंट कॉस्ट मेळटा कोण 65 लाख म्हणटा कोण 75 लाख म्हणटा कोण 85 लाख म्हणटा अरे ते प्रोजेक्ट तुमी कित्याक लागून केल्ले तुमी प्रोजेक्ट कित्याक लागून केले की बाबा फिश मार्केट हिंगा शिफ्ट करतले म्हणून ते कांयच जायना ते शिफ्ट जावपाचे हेजे कारण कित्याक जायना फक्त तुम्ही लोकांचे पैसे फक्त डम करता आणि स्वतः म्युनिसिपालिटी इन मॅस कंडी इकॉनॉमिक प्रॉब्लमान आसा आणि तुम्ही वयल्यान ते पैसे लोकांचे वाट लावून उडयता आयज ते प्लेस वचून पळया तुम्ही
चल तुम्ही शेड बांधला कितें तरी डिसिजन घेवन ते फिश मार्केट शिफ्ट करा मरे. आयज ते पळय थिंगा लोक न्हिदता, थिंगा हाकता मुतता सगळे थिंगा जावपाक लागला. सो दॅट प्लेस बिकम अ न्यूसेंस प्लेस. आयज वास्कोन आमचे फक्त तुम्ही खंय बी गेला न्हू दॅट इज अ फावंडेशन स्टोन्स. इम्प्लिमेंटेशन काय ना. तू फिश मार्केट पळय, तू आमचे पावर हाऊस पळय, आमचो फायर स्टेशन पळय, कदंब बस स्टँड पळय, आनी आमचो हे सीओ बंगलो. आयज सीओ बंगल्याचेर म्हाका दिसता हांवें इतलो इश्यू केला. आयज कोण ना. आमचो न्यू सीपी आयलो पळय विदीन 6 months हांव इम्प्लिमेंट करून दाखयता म्हणटालो. 6 months पिरियड चड जाले. आयज कांयच जायना. आमकां वास्को पिपलाक म्युनिसिपालिटी आनी अदर डिपार्टमेंट टेक फॉर द ग्रांटेड. हे आयज हांव जावपाक दिवचो ना. एज अ सिंगल मॅन विथ द सपोर्ट ऑफ माय GPCC पार्टी आनी हे हांव एक कंप्लेंट करतलो आनी म्युनिसिपालिटीचे कंप्लेंट करून हांव खंय ना खंय रिजल्ट करतलो आनी वास्कोकारांक हे प्रोजेक्ट हांव कंप्लीट करून आमचे डिमांड आसतले. पयलो नुस्तेकारांचो आनी होलसेल बारीकसो एक इश्यू आहा तो पयलीं तेंच्यांनी सॉर्ट आवट करपाक जाय आसलेलो. आनी म्हाका दिसता हो इश्यू व्हडलो न्हू. 5 मिनटान ती दोगांनी 1-to-1 मिटींग घेतल्यार खंय तरी हो इश्यू सॉर्ट आवट जाता. आनी 60 लाखाची टेम्पररी शेड ही बांदल्या पळय म्हाका खंय तरी हेजेरूय एक व्हडलें स्कॅम केला कशें दिसता BJP पार्टीन. आनी हांव मागता की तेजेर इन्क्वायरी जावची. ह्या शेडीचेर टेम्पररी शेड केल्या पळय 60 लाखाची शेड कित्याक जाय आमकां ती. बारीकसो नॉर्मल मनीस सांगता ती शेड पळयल्यार कितलो व्हॅल्यू जातलो तो. कितें नाका कोण म्हणटा 10 लाखान जातली आसली, कोण म्हणटा 15 लाखान. हे लोक उलयतात. आनी तीच शेड आमकां 60 लाख सांगता, 70 लाख, 80 लाख. ही कितें पावणी चल्ल्या. कितें चल्लां हे गव्हर्मेंटान कितें करून थेयलां. एक तर एक डेव्हलपमेंट जावना अजून पर्यंत वास्कोन. सगळे प्रोजेक्ट इनकम्प्लीट आसा. स्टार्टूय जावना इनकम्प्लीट करपाक. आनी जी गजाल स्टार्ट जावपाची आसलेली ती सुद्दां तेंच्यांनी पाड घालून घातल्या आनी ते सॉर्ट आवट करून जायना. आनी म्हाका दिसता हेजेर खंय तरी इन्क्वायरी जावपाक जाय.